आम्ही कॉर्पोरेट मजदूर, 9 to 5 जॉबवाले, आम्हाला कोण सुट्ट्या देणार आहे? या कन्सेप्टला फाट्यावर मारत एक आठवड्याची सुट्टी घेऊन आम्ही निघालोय बाईक राईडला, तेही कोकणात. राईडला जायचं म्हणजे लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायडिंग गिअर्स. सेफ्टीसाठी ते महत्त्वाचे आहेत. हे रायडिंग गिअर्स कसे आहेत, कुठून विकत घ्यायचे, याची प्राईस काय आहे, याबद्दलची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून सांगा. आम्ही त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवू. रायडिंग गिअर्स घालून खाली आलो. आता सॅडल बॅग बांधायचं आणखीन एक काम होतं. आमच्या इन्व्हिक्टसच्या सॅडल बॅग्स आहेत, ज्याच्यामध्ये प्रत्येकी 40 लिटर सामान बस. सॅडल बॅग भरताना एक काळजी घ्यायची की तुम्ही बॅग इक्वली डिस्ट्रीब्यूट कराल. त्यामुळे सामान एकदम व्यवस्थित बसतं आणि गाडी पण बॅलन्स राहते. एकदा का सॅडल बॅग व्यवस्थित गाडीवरती बांधल्या की पूर्ण राईडवर काही टेन्शन राहत नाही. खूप कष्टाने सॅडल बॅग्स बांधल्या, गाडीला स्टार्टर मारला आणि निघालो. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑन रोड कपलच्या आजच्या नवीन व्लॉगच्या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आम्ही निघालो आहे बाईक राईडला पूर्ण कोकण कोस्टल करायला. म्हणजे गोव्याच्या वेसेपासून सुरू करणार ते वरती रत्नागिरीमध्ये यायचं आमचा प्लॅन आहे. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण कोस्टल करायचा प्लॅन आहे. 2 गाड्यांवरती 3 जणं आणि 9 दिवसांची ट्रिप आहे. तर आता बघूया कशी धमाल मस्ती येते. सकाळचे 7:30 वाजलेत. आजचं टार्गेट सावंतवाडीला पोचणं आहे. मग आता तर इथून निघालो आहे. 6:30ला निघायचं होतं, पण सॅडल बॅग्स लावता करता थोडा उशीर झाला. कैलास मिसळला नाश्ता केला, कोल्हापुरात दाबून जेवलो आणि आता हॉटेल गोवा वेस्टपासून वळालोय. मध्ये व्हिडिओ शूट नाही केला कारण रस्ता खराब, खूप डायव्हर्जन. आपण राईडला का आलोय असाच प्रश्न पडलेला, पण आता रस्ता सुंदर झालाय. दोन्ही बाजूला झाडं आहेत, मख्खन रस्ता आहे, सूर्य थोडासा खाली गेलाय, कॉर्नरिंग करत निघालोय, त्यामुळे मजा येईल. आंबोली घाटाच्या जस्ट अलीकडे हर्षदाच्या ऑफिसमधल्या मित्राचं हॉटेल होतं. आता सनसेटला आपण काय आंबोली घाटात पोहोचणार नाही हे लक्षात आल्यानं तिथंच बसून सनसेट बघायचं आम्ही ठरवलं. चहासोबत मस्त सनसेट बघितला. त्यानंतर अजयच्या घरी गेलो. कोकणातलं मातीचं घर बघून तिथून पाय निघत नव्हता, पण आज काहीही करून सावंतवाडीला पोहोचायचंच होतं. आंबोलीचा घाट सुरू होतानाच तिथे एक मंदिर आहे, पूर्वेचा वास म्हणून. असं म्हणतात हा कोकणाचा राखणदार आहे. कोकणात उतरताना याचं दर्शन घेतलं तर तुमचा कोकणचा प्रवास एकदम मस्त होतो असं मानलं जातं. म्हणून आम्ही तिथं थांबलो, त्याचं दर्शन घेतलं आणि आमचा प्रवास पुढे कंटिन्यू केला. पोरांनो, अंधार व्हायच्या आधी घाट उतरा असं आम्हाला निघताना अजयच्या आजीने सांगितलं. ते का सांगितलं होतं हे आम्हाला घाटात आल्यावर कळालं. दोन्ही बाजूने दाट झाडी, त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरती जंगली प्राणी येतात, त्यामुळे थोडीशी फाटत होती, पण कॉर्नरिंग करत मजा येत होती. त्यामुळे डायरेक्ट सावंतवाडी गाठलं. सावंतवाडीत गेल्या गेल्या बस स्टँडच्या बाजूला असणाऱ्या हॉटेल रेणुकाला थांबलो. आवरलं आणि आरेकरला जेवायला गेलो. तिथे जाऊन मस्त मासे खाल्ले आणि रूमवरती येऊन लगेच झोपलो, कारण उद्यापासून सकाळी उठून सावंतवाडी बघायचं. आता कोकणात आलोय म्हणजे तुम्हाला वाटणार की सकाळी आम्ही समुद्रावर जाणार, पण नाही. कारण आम्ही अशा ठिकाणी आलोय जिथं राजवाडा आहे, तलाव आहे आणि इतिहास आहे. ते ठिकाण म्हणजे सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक छोटं पण लय भारी शहर म्हणजे सावंतवाडी. गोव्याच्या बॉर्डरपासून थोड्याच अंतरावर आहे. शहरात शिरताच एक वेगळी वाईब जाणवते. जुन्या कोकणी घरांचा लूक, शांत रस्ते आणि सगळीकडे हिरवळ. सावंतवाडीचं सगळ्यात प्रसिद्ध अट्रॅक्शन म्हणजे तो मोती तलाव. या तलावाच्या बाजूलाच अख्खं सावंतवाडी वसले. ज्युनियर कॉलेज, बाजारपेठ आणि सावंतवाडीचा पॅलेस देखील. जरा वेळ ड्रोन उडवला, याचे चांगले शॉट्स घेतले आणि भूक लागली म्हणून मोर्चा वळवला हॉटेल विजयकडे. हॉटेल विजय हे सावंतवाडीतलं नाश्त्यासाठीचं एकदम फेमस ठिकाण. सगळ्या मित्रांनी सांगितलेलं, सावंतवाडीला चाललाय तर हॉटेल विजयला जाऊन भाजीपाव नक्की खा. एकदम छोटंसं असणारं हे हॉटेल नाश्त्यासाठी फार फेमस आहे, म्हणून आज नाश्ता करायला इथे आलोय. गुड मॉर्निंग. माझ्या मागे जे आहे ते आहे विजय फॅमिली रेस्टॉरंट आणि ही जागा सावंतवाडीमध्ये नाश्त्यासाठी खूप फेमस आहे. ही जागा केसरकर कॉम्प्लेक्समध्ये आहे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अगदी शेजारी. आता या जागी आलात नाश्त्याला तर 2 गोष्टी खूप फेमस आहेत. एक म्हणजे भाजीपाव आणि दुसरं म्हणजे समोसा चटणी. भाजीपाव बरं का, पावभाजी नाही. बटाटा आणि वाटाण्याची एक सेपरेट भाजी येते आणि त्याच्याबरोबर पाव आणि पुरीसुद्धा मिळते. हॉटेल विजयला नाश्ता करून आम्ही निघालो सावंतवाडी शहराच्या मध्यभागी असलेला सावंतवाडी पॅलेस पाहिला. हा राजवाडा सावंत भोसले राजघराण्याचा असून सावंतवाडी संस्थांवरती अनेक वर्ष भोसले घराण्याचं राज्य होतं. सावंतवाडीचा इतिहास खूप जुना आहे. 17व्या शतकात खेम सावंत भोसले यांनी इथं राज्य स्थापन केलं. त्या काळात सावंतवाडी हे एक स्वतंत्र संस्थान होतं. नंतर मराठा साम्राज्य आणि पुढे ब्रिटिश काळातही सावंतवाडी संस्थान अस्तित्वात होतं. आपण आज जो राजवाडा पाहत आहोत तो मुख्यतः 18व्या आणि 19व्या शतकात बांधला गेला आणि विकसित केला गेला. या राजवाड्यातूनच सावंत भोसले राजघराणं प्रशासन आणि राज्यकारभार चालवत होतं. या राजवाड्याचं आर्किटेक्चर खूप भारी आहे. लाल रंगाची इमारत, मोठ्या कमानी,
लाकडी गॅलऱ्या आणि कोकणातील पारंपरिक बांधकाम शैलीमुळे हा राजवाडा खूप रॉयल आणि एलिगंट दिसतो. या राजवाड्याच्या समोरच मोती तलाव आहे. तोही या काळातच बांधला गेला होता. हा तलाव राजवाड्याच्या सौंदर्यात अजून भर टाकतो. सावंतवाडी हे फक्त राजवाड्यासाठीच नाही, तर इथल्या कलेसाठी खूप प्रसिद्ध आहे. विशेषतः गंजिफा आर्ट ही पारंपरिक हाताने रंगवलेल्या कार्ड्सची कला आहे. याशिवाय सावंतवाडीची लाकडी खेळणी सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत आणि इथले कलाकार आजही ते जपून ठेवत आहेत. आजही या राजवाड्यात सावंत भोसले राजघराण्याचे सदस्य राहतात. त्यामुळे हा राजवाडा फक्त एक टुरिस्ट प्लेस नाही, तर आजही जिवंत असलेला एक इतिहास आहे. हा 1881 मधला दरबार महल बांधलेला आहे. शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे 250 वर्षापूर्वीचं संस्थान आहे. हा सावंत भोसलेंचा राजवाडा आहे. हा जो फोटो आहे शिवरामराजे भोसले हे 25 वर्ष आमदार होते. 1995 ला एक्सपायर झाले. तर त्यांच्या आई राणी पार्वती देवी त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल आहे. राणी साहेबांनी हा धाण्यावा आणि तो चित्ता आंबोलीला महादेवगड आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये. हा जो फोटो आहे राणी जानकीबाई रायसाहेबांच्या आजी त्यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई सुतिकागृह मोठं हॉस्पिटल आहे. हा जो फोटो आहे रघुनाथराजे भोसले चितराळीमध्ये लाकडी खेळणी वगैरे बघायला गेला असाल तिथे रघुनाथ मार्केट राजांचं नाव दिलेलं आहे. हा जो फोटो आहे श्रीराम सावंत सावंतवाडीमध्ये श्रीराम वाचन मंदिर नाव या राजांचं नाव दिलेले आहे. हे सिंहासन पूर्ण चांदीचं याच्यावर राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले. पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत असत. काम असलं ते लेडीजना वर बोलवायचे, समोर गाडीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे. ते स्टार मग त्यावेळेच्या तलवारी आहेत. सभा मिटिंग सर्व इथे भरायचे. सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजिफा म्हणजे गेम खेळायचे ते इथे बनवले जातात. गंजिफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कल्की असे 10 अवतार असतात. आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते. समोर ठेवलेला शालू आहे. पूर्वीच्या काळी सोनं आणि चांदीचा दर आहे. मध्य सेंटरला गायकवाड फॅमिली, एका बाजूला आजोबा आजी गंगाधर आणि शिवाजी महाराज, मधलं लॉक वरच्या किल्ल्यात थापणीची बंदूक शिकारीचं हेल्मेट. राजवाड्यातून निघालो तेव्हा साधारण 11:30-12 वाजले होते. इतकी बेकार गरमी होती की जेवण स्किप करायचा विचार केला आणि त्याच्यानंतर गाडी काढून आम्ही निघालो रेडी गणपतीला. सावंतवाडीपासून रेडी गणपतीचं मंदिर हे साधारणतः 33 किलोमीटरवर आहे. चला आता गाडी पार्क करून दर्शन घेऊयात. सावंतवाडीतील सावंत पॅलेस पाहून आता आम्ही आलोय रेडी गणपतीच्या मंदिरात. या मंदिराची किंवा इथल्या मूर्तीची एक वेगळी कथा आहे, ती तुम्हाला हर्षदा सांगेल. रेडीचं हे गणपती मंदिर सावंतवाडीपासून अगदी 25 ते 30 किलोमीटरवरती आहे. फार पूर्वीपासून या ठिकाणी खाणकाम होतं आणि त्या खाणीतून जांभा प्रकारचा दगड बाहेर पडतो. हा दगड घेऊन जाणारी गाडी एक दिवस रस्त्यात अडकली. गाडी काही केल्या निघेना आणि म्हणून गाडीचे ड्रायव्हर श्री सदानंद कांबळी घरी जाऊन झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नात गणपती आला आणि तो म्हणाला की जिथे तुझी गाडी अडकली आहे ना त्याच्याच खाली बरोबर मी अडकलोय. इथे खोदकाम कर आणि मला बाहेर काढ. या गावाचं ग्रामदैवत श्री माऊली देवीचं मंदिर या मंदिरापासून अगदी 2 मिनिटं पुढे आहे. त्या देवीचा कौल घेऊन सगळ्या गावकऱ्यांनी इथे खोदकाम सुरू केलं. सुमारे 1 महिना हे खोदकाम चाललं आणि त्यानंतर साधारण 6 फुटी ही गणपतीची सुंदर अशी मूर्ती बाहेर पडली आणि त्यानंतर तिची इथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि असं म्हणतात की हा गणपती नवसालाही पावतो. गणपती बाप्पाची ही 6 फुटी मूर्ती पूर्णपणे जांभ्याच्या दगडात असून अतिशय सुंदर मूर्ती आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही गोव्याला जाणार असेल तर गोव्यापासून अगदी 4 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. रेडी गणपतीचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय पुढे असलेल्या एका हिडन मंदिराकडे. रेडी गणपतीपासून 1.5 किलोमीटरवर आहे रेडी पोर्ट आणि त्याच्याच शेजारी गंगाळेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिर सहसा जास्त कोणाला माहीत नाहीये. आम्ही सुद्धा हे गुगल मॅप्सवरतीच शोधलं होतं. रेडी गणपतीपासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावरती गंगाळेश्वराचं मंदिर आहे. हे महादेवाचं मंदिर खूपच सेक्ल्युडेड जागेत आहे. इथे येणारा रस्ता खाणीतून येतो आणि खूप साऱ्या लाल मातीतून आपल्याला गाडी काढत यायला लागतं. एका पॉईंट नंतर गाडी पुढे यायला जागा नाहीये, त्यामुळे गाडी पार्क करायची आणि अगदी 1 ते 1.5 मिनिटं चालत आलं की पुढे हा सगळा परिसर मंदिराचा आपल्या समोर असतो आणि हे मंदिर एका क्लिफवरती आहे आणि इथून खाली सगळं आपल्याला अथांग समुद्र दिसतो.
घंगाळेश्वराच्या मंदिरातून थोडंसं खाली उतरलं की इथूनच रेडी बीचवरही जाता येतं. आम्ही मस्त दर्शन घेतलं, थोडा वेळ ड्रोन उडवला आणि वेंगुर्ल्याकडे निघालो. वेंगुर्ल्यात पोहोचेपर्यंत सनसेटची वेळ झाली होती. आता एकीकडे सनसेट होत होता, पण आम्हाला रूमही शोधायची होती. सनसेट मिस करायचा नाही, पण लवकर रूमही शोधायची. या सगळ्या परिस्थितीत आम्ही खूप ठिकाणी फोन केले, गुगलवरती शोधलं, पण आम्हाला काही रूम मिळेना. शेवटी सागरेश्वर बीचवरती गेलो. तिथे रूम शोधली आणि फायनली आम्हाला एक रूम मिळाली. पट्टापट बॅगा टाकल्या आणि सरळ बीचवरती गेलो आणि मस्त सनसेट बघितला. दिवसभर उन्हात केलेली राईड, त्याचा आलेला थकवा, रूम न मिळाल्याची चिडचिड, या सगळ्या गोष्टी तिथे सनसेट बघायला बसल्यावर आम्ही मिनिटात विसरून गेलो आणि मन एकदम शांत आणि फ्रेश झालं. आता उद्या आम्ही वेंगुर्ल्यावरून कुठे जातोय, काय करतोय, हे सगळं बघायचं असेल तर लगेचच आम्हाला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या प्रवासात.